आज या ठिकाणी कर्जत लाईव्हच्या माध्यमातून जे तालुका स्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत, या आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचं बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की कर्जत लाईव्ह ज्यावेळेस या ठिकाणी सुरू झालं त्यावेळेस त्याला अनंत अशा या ठिकाणी अडचणी आलेल्या होत्या। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेही त्यांच्यावरती दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु असं म्हणतात की जो काही बातमीदार असतो किंवा बातमी कशाला म्हणायची, तर जो बातमी असेल, जी बातमी असेल जो समाज दाबतो, ती दाबलेली बातमी जो समाजासमोर मांडतो त्याला खरा बातमीदार म्हणायचं किंवा त्याला न्यूज पोर्टल म्हणायचं किंवा त्याला वर्तमानपत्र म्हणायचं। आणि त्या भूमिकेतून कर्जत लाईव्ह असेल ती या कर्जत तालुक्यामध्ये भूमिका करते आहे की अनेक वेळा अशा समाजामधील अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक बातम्या आहेत की त्या काही कारणास्तव त्या ठिकाणी दाबल्या जात होत्या, परंतु कर्जत लाईव्हने त्यांच्या माध्यमातून त्या समाजासमोर आणल्या आणि एक वेगळ्या प्रकारची पत्रकारितेमधली क्रांतिकारक चळवळ त्यांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू केली आणि जिल्ह्यामध्ये तिचं नाव त्या ठिकाणी झालं। सरांना मी सांगू इच्छितो की किरण सरांनी प्रथम लोकमतमध्ये त्या ठिकाणी काम केलं, म्हणजे लोकमत हे नाव तालुक्यात माहीत नव्हतं, परंतु किरण सरांनी जशा बातम्यांचा धडाका चालू केला तसं ते त्यांच्या संपादकापर्यंत त्यांच्या नावाची तक्रार गेली, त्यात दखल घ्यावी लागली की ह्या बातम्या तुम्ही थांबवा, परंतु सर त्या ठिकाणी थांबले नाहीत। त्यांना त्या ठिकाणी माध्यम त्यांनी पुन्हा बदललं, दुसऱ्या माध्यमात गेल्यानंतर तिथेही त्यांना तो त्रास झाला आणि मग स्वतःचं त्यांनी हे न्यूज पोर्टल त्या ठिकाणी मांडलं आणि आज ते समाजातील वंचितांच्या किंवा शोषितांच्या असणारे प्रश्न सर्व समाजासमोर मांडत आहे। या ठिकाणी या विचारांचं संघटन म्हणून डॉक्टर कुमार सप्तऋषी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनामधून एक समविचारी असणारं विचारांचं संघटन कर्जत तालुका प्रेस क्लब हा त्या ठिकाणी स्थापन झाला आणि त्यामध्ये सुद्धा किरण सरांचं मोठं योगदान होतं आणि या योगदानामध्ये आपल्या महाविद्यालयांच्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी पाठिंबा होता आणि त्यांचंही मार्गदर्शन होतं। म्हणजे आज या पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष त्या ठिकाणी आहेत। तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक क्षेत्र आता त्या ठिकाणी सिक्युअर असं आपण पाहतो, परंतु पत्रकारिता यामध्ये सिक्युरिटी असणारी फार कमी असणारं क्षेत्र त्या ठिकाणी आहे। की चांगलं लिहिलं तरी बोलतात, वाईट लिहिलं तरी बोलतात, म्हणजे सतत त्याला त्या ठिकाणी टॉर्चर करणारा जो काही घटक आहे तो पत्रकार आहे। परंतु ज्याला समाजाचे प्रश्न मांडायचे, ज्याला समाजाची कळकळ आहे, हे असं मांडण्याचं माध्यम ज्याला माहिती आहे किंवा ज्याला आवड आहे, असेच लोक त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये टिकतात आणि याच्या पाठीमागं डॉक्टर कुमार सप्तऋषी यांची फार मोठी शक्ती आम्हा सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आहे। ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल त्या वेळेस आम्ही चर्चा करण्यासाठी कधी पुण्याला किंवा इथं आल्यानंतरही त्यांच्याबरोबर वेळ घालवतो आणि त्या संवादामधून त्या वंचित शोषितांचे प्रश्न मांडण्याची प्रेरणा आम्हाला त्यामधून त्या ठिकाणी मिळत असते। आणि इथून पुढे सुद्धा कर्जत लाईव्ह असेल, कर्जत तालुका प्रेस क्लब असेल, या माध्यमातून सर्व प्रश्न मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू असं आश्वस्त करतो आणि थांबतो। तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी। आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छत पत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही। आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल क्रमांक 7507 74 70 48।